नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तसं आपण परवा दिवशी मार्केट ॲनालिसिस केलं होतं आजच्यासाठी, तसं आपण उद्यासाठी मार्केट ॲनालिसिस करणार आहोत. जसं मी तुम्हाला काल बोललो होतो कालच्या व्हिडिओमध्ये की मार्केट इथे कुठेतरी साईड बेस टू गॅप डाऊन ओपन होईल आणि इथपर्यंत ट्रेड करेल. तसंच झालं. आज मार्केटने इथे ट्रेड केला. तुम्ही वाटल्यास बघू शकता, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आहे ते आपल्या यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तर बघायला गेलं तर मार्केट आजची क्लोजिंग आज सपोर्ट झोनवरती आलेलं आहे आणि इथं तुम्ही बघायला गेलं 4 तासाची कॅन्डल एक डोजी टाईप छोटी मॉर्निंग स्टारसारखी बनलेलं आहे. तर आता उद्यासाठी मार्केट गॅपअप टू साईडवेज ओपन होईल या सपोर्ट झोनवरती. पण अजून तर मार्केटचा सिनेरिओ सेलिंगचाच आहे. कारण का तुम्ही बघू शकता काल मी बोललो होतो मार्केट उद्या सेलिंगमध्ये जाईल, तसं आज मजबूतमध्ये मार्केटमध्ये सेलिंग झालं. आणि आता हे तर झालं निफ्टीसाठी. असंच आपण बँक निफ्टीचं पण बघणार आहोत. पण तुम्ही बघू शकता आज मार्केटने कशी मोमेंटम केली. मी तुम्हाला थोडा चार्टवरती दाखवतो. मार्केट इथे ओपन झालं, इथून ते कंटिन्यू सेलिंगमध्ये गेलं, नंतर या सपोर्ट झोनवरती कंटिन्यू साईडवेज मार्केट झालं. कंप्लीट साईडवेज मार्केट होतं इथे, बायर सेल. त्यामुळे उद्या मार्केट गॅप डाऊन टू गॅप अप टू साईडवेज ओपन होईल या झोनवरती कुठेतरी. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला ही लेवल पण मार्क करून देतो. या झोनमध्ये कुठेतरी ओपन होईल आणि उद्या जर हा सपोर्ट तुटला तर तुम्ही मार्केटमध्ये उद्या ॲग्रेसिव्ह सेलिंग दिसेल. तर तुम्ही त्या पद्धतीने उद्या ते ट्रेड प्लॅन करा. आणि मार्केटला जर बाईंगमध्ये जायचं असेल तर हा वरचा रेजिस्टन्स झोन ब्रेक केल्यानंतरच मार्केट बाईंगमध्ये जाऊ शकतं. तर आता थोडं आपण निफ्टीचं बघूया, बँक निफ्टीचं बघूया. हे झालं निफ्टीचं. बँक निफ्टी तुम्हाला दाखवतो 4 तासाच्या टाईम फ्रेमवर पहिल्यांदा. जसं तुम्हाला बोललो होतो मार्केट गॅप डाऊन टू साईडवेज ओपन झालं होईल, तशी बँक निफ्टी पण गॅप डाऊन टू साईडवेज ओपन झाली. बट तुम्ही बघू शकता या सपोर्ट झोनवरून नंतर बँक निफ्टीने किती मोठं रिजेक्शन घेतलं तुम्हाला. कारण का मी सांगितलं होतं हा एक बँक निफ्टीचा लास्टचा सपोर्ट झोन आहे विकली टाईम फ्रेमवर. तुम्हाला दाखवतो मी एकदा. हे बघा, चांगला असा म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. इथे बाईंग आलं तर इथं पण बाईंग आलं, त्यामुळे इथून पण बाईंग येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्या वीकची आणखीन कॅन्डल कशी बनते, मग आपण डिसाईड करू मार्केटमध्ये अजून पुढे काय होणार ते. बट उद्या आपण बँक निफ्टीचं गॅप डाऊन टू साईडवेज मार्केट ओपन राहील. इथे कुठेतरी मार्केट उद्या ओपन होईल आणि जरी गॅप अप ओपन झालं तर ते काही जास्त पण नसतील. इथे कुठेतरी मार्केट उद्या बँक निफ्टी ओपन होईल. तुम्ही या लेवल थोड्या लक्षात घ्या. आणि उद्या ह्या लेवलचं डे लोचं जर ब्रेकडाऊन झालं तर बँक निफ्टीमध्ये पण तुम्हाला शार्प असं सेलिंग दिसेल ह्या कॅन्डलसारखं. आणि उद्याचं पण मार्केट जर बँक निफ्टीला बाईंगचं जायचं असेल तर वरचा हा रेजिस्टन्स झोन ब्रेकआउट झाल्यानंतर वर मग बँक निफ्टी बाईंगसाठी जाईल. पण अजून तरी मार्केटमध्ये अशी प्रॉपर अशी बाईंगची कंडिशन नाही. कारण तुम्ही EMAचं ट्रेंड बघू शकता, अजून पण EMA डाऊन ट्रेंडच दाखवतो आहे. आणि जसं की बघायला गेलं तर आत्ताचं मार्केट असं बाईंगसाठी एवढं खास असं नाही. त्यामुळे बाईंग थोडं अवॉइड करा आणि सेलिंगवर जास्त फोकस करा. जिथे पण सेलिंगच्या सेटअप दिसतील तिथे एंटर करा. कारण का जेवढा सेलिंगमध्ये मार्केटमध्ये पैसा बनतो तेवढा बाईंगमध्ये बनत नाही. कारण का सेलिंगमध्ये सायकोलॉजी जास्त मॅटर करते. कारण का जेव्हा एखाद्या गोष्टीत आपल्याला लॉस होतो तेव्हा तिथे आपल्याला स्ट्रॉंग असे आपण पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते. त्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग खूप फास्ट होते बाईंगपेक्षा. तुम्ही आता बघू शकता सेलिंग पहिली कशी झाली. त्यामुळे उद्याचं पण मार्केट इथे कुठेतरी ओपन होईल या झोनला. गॅप डाऊन टू साईडवेज ओपन होईल बँक निफ्टी. इथे बघा मी मार्क केलं आहे. आणि तसंच निफ्टीचं पण तुम्हाला एकदा लास्ट दाखवतो. निफ्टी पण ह्या झोनवरती कुठे साईडवेज टू गॅप अपचा सिनेरिओनं ओपन होईल. बघूया आता उद्या मार्केट कसं ओपन होतं आहे. असेच ट्रेडिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.